सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। आम्हाला विली तू जीवापाड माया, आम्हाला विली तू जीवापाड माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनूही गळाला। मनूची नीती कंपली आता, मनूची भीती संपली आता, रचिला इथे तूच समतेचा पाया, रचिला इथे तूच समतेचा पाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भिवाई या सर्व मानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे आमचे अमरावती जिल्ह्याचे कार्यालयीन सचिव आणि समता सैनिक दलाचे मार्शल आदरणीय राहुलजी शेंडे सर यांचा आज 63वा वाढदिवस आज त्यांच्या घरी या ठिकाणी साजरा होत आहे। आमच्या शेंडे सरांच्या परिवारातर्फे आणि आमचा परिवार म्हणजे भारतीय बौद्ध महासभा परिवार यांच्या वतीने आजचा हा वाढदिवस त्यांच्या राहते घरी साजरा होत आहे। उपस्थित आजच्या या वाढदिवसाला अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर, उपस्थित आमचे कोषाध्यक्ष आदरणीय भालेराव सर, नागदेवे सर, समता सैनिक दलाचे मार्शल आमचे धाट बनसोड सर, अमरावती जिल्ह्याचे सचिव समता सैनिक दल प्रमुख आदरणीय धाट सर, सांबारे सर आणि उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि शेंडे सरांच्या परिवारातील सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। या ठिकाणी शेंडे सरांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करायचा आहे, तत्पूर्वी आपण आपल्या मानवांना या ठिकाणी अभिवादन करायचं। गौतम बुद्ध की जय। त्रिसरण 25 घ्यायचं। सर्वांनी बुद्धि धम्मं नमामि, संघं नमामि, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। सूरा मेरय मजप
आंबेडकर की जय. जय भीम. जय. पेशातून शिक्षक होते. त्या शिक्षकामधून खरोखर त्यांचं चांगलं त्या ठिकाणी एक दाट सर, शेंडे सर सोबतच होते. आणि नंतर मॅडम सुद्धा उच्च पदावर शिक्षिका राहिल्या. त्यानंतर विस्तार अधिकारी झाल्या, गट शिक्षण अधिकारी झाले. आणि दोघेही जणे रिटायरमेंट होऊन आता या ठिकाणी दोघेही जण पेटी आणली फक्त एक संगीताचा सूर असा दोघे जण करत आहे. असाच एक मन मिळावं आपल्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये ज्यावेळेस पासून आपल्या भारतीय बौद्ध महासभा परिवारात ते सामील झाले तेव्हापासून आपल्या भारतीय बौद्ध महासभा खरोखर एक उत्साह असा निर्माण झाला की सरांमध्ये जो उत्साह आहे तो त्यांचा उत्साह पाहून सर्वांना सुद्धा उत्साह असा निर्माण होतो की सरांचं खरोखर कधी पहा त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्यच राहते. कधी त्यांच्यासोबत बोलत राहा, कधी बोललो शेंडे सर, कधी त्यांना असं काही बोलत राहिलो तर खरोखर एक म्हणजे असं एक उत्कृष्ट असा हास्य निर्माण होते. पहा आपल्या त्यावेळेस तरी सुद्धा त्या ठिकाणी बुद्ध गायला आले मन मिळून सगळ्यांना. आणि त्यांचं कार्य म्हटलं तर या भारतीय बौद्ध महासभेमध्ये भरपूर असं कार्य आहे. एक असं कार्यालय सचिवाचं म्हटलं कार्य ज्या ऑफिशियल काम आहे ते त्यांना भरपूर असं ते कार्य असं करतं. म्हणजे कोणतंही काम सांगा त्यांना काही एका सेकंदामध्ये 2 मिनिटांमध्येच ते कोणत्या या ठिकाणी साजरा होत आहे. मी काही नाही होता. ओळखतो का? Happy birthday to you. 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 Happy birthday to Sunday sir. Happy birthday to you. या ठिकाणी मान सन्मान करावा, त्यांचा सत्कार करावा. अर्धा द्यायला Happy birthday to you. 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 Happy birthday.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. 100 वर्षाला शेंडे सर तुम्ही करा 100 वर्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो शेंडे सर तुम्ही करा 100 वर्षाला शेंडे सर तुम्ही करा 100 वर्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्हाला तिकडे पहा. हो ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे तुम मगर ये साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे तुम मगर साथ दो हम तुम्हारे साथ हैं. तो घेतला ना. हो. एकदम बरोबर आहे ते. डायरेक्शन चेंज कर रहे हो अभी तुम्हारे को टाइम है अनुभव आने की. दोन शब्दाच्या गाण्यावरून त्यांना शुभेच्छा देतो. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा पाव्यातला सूर येतो पोटातून ओंजळावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे जाणता जीव जाता प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा आनंद या
जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जीवन नवे हे तराणे याचेच आहे हे गाणे. जीवन नवे हे तराणे याचेच आहे हे गाणे. या जीवनाचा हार्थ संघर्षातून ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. खरोखर या सुंदर अशा वाटा खरोखर या ठिकाणी मी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदगाव खंडेश्वरच्या वतीने, माझा परिवार भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखा अमरावती जिल्ह्याच्या वतीने, समता सैनिक दलाच्या वतीने, सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने व माझ्या खंडारे परिवाराच्या वतीने मी शेंडे सरांना वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो, कोटी कोटी शुभेच्छा देतो. तुम जियो हजारो साल के हो 50,000 साल हीच या ठिकाणी तथागत चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मी यानंतर या ठिकाणी मी पुष्पाताई बोरकर मॅडम यांना या ठिकाणी अभिवादन करते. आपणा सर्वांना जय भीम करते. आज शेंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे एकत्र आलो आहोत. कारण आंबेडकरी चळवळीला जेव्हा पुढे न्यायचं असतं तेव्हा प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्याची गरज असते आणि तेव्हाच ती आंबेडकरी चळवळ पुढे जात असते, चालत असते. तेव्हाच त्या चळवळीला एक उज्ज्वल असा इतिहास निर्माण होतो आणि बडनेरा शहराचं आपण मागील इतिहास जर बघितला तर या आंबेडकरी चळवळीला ज्या लोकांनी वाहून घेतलं आणि ही भारतीय बौद्ध महासभा ही पुढे नेण्याचं काम अत्यंत प्राणपणाने जे या बडनेऱ्याच्या नव्हे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवण्याचं काम, अलौकिक असं काम शेंडे सरांच्या हातून होत आहे. आणि म्हणूनच ही आंबेडकरी चळवळ अशीच गतिमान व्हावी, अशी वृद्धिंगत व्हावी आणि त्यासाठी सर आपणाला दीर्घायुष्य लाभावं, निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी तथागत चरणी मंगल कामना करते आणि आपल्याला उदंड असं आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करते आणि थांबले. म्हटलं एक बोरकर सर ज्यांचा एक उजवा हात आणि एक डावा हात जर म्हटला, एक शेंडे सर आणि एक दाट सर, आणि आम्ही त्यांच्या सोबत आहे. कारण भारतीय बौद्ध महासभा परिवार हा सर्व एकट्याच्या मताने चालत नाही, सर्वांच्या मतानं आणि बोरकर सरांच्या सोबत आम्ही सगळेजण सोबत आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही हे भारतीय बौद्ध महासभेचे जेवढं वाढता येईल तेवढं वाढवण्याचा प्रयत्न करीत. आम्ही त्यांना कधी साथ सोडणार नाही असंच आम्ही या ठिकाणी ग्वाही करतो. आणि यानंतर मी आदरणीय अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी बोरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा. तथागत सम्यक संबुद्ध धम्मनायक सम्राट अशोक, देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई आणि भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन करून आज आमचे सहकारी मित्र नवे आपल्या परिवारातील एक ज्येष्ठ सभासद शेंडे सरांचा आज वाढदिवस संपन्न होत असताना थोडा आपण प्रोटोकॉल आज बाजूला ठेवला. एरवी पूर्ण वेळ मला थांबता आलं असं मी थांबलो असतो, पण सर्वच ठिकाणी आपल्याला काही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत असल्यामुळे आज सकाळपासून
मिलसाळच्या 8-9 वर्षाचं काळ नाही आहे आमचा, हा खूप जुना काळ आहे. सुरुवातीला मला जे काही सहकारी मिळाले प्रामाणिकपणे पुढे येण्यासाठी, तर फार 2-4 लोक म्हणजे याच्यात डहाट सरांचा, नागदिवे सरांचा, शेंडे सरांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागतो. आणि सांबारे सर हे अलीकडच्या 8-9 वर्षामधले आमचे वंदनीचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून त्या आहेतच. पण सोबतच हा सर्व प्रवास करताना कुणासाठी काम करतोय आपण, तर त्याचा आपला केंद्रबिंदू आहे बाबासाहेब आंबेडकरांची मातृसंघटना आणि चळवळ. त्याच्या पलीकडे नाही. बाकी सर्वच लोक कामं करतात ते आपापल्या स्वतःच्या संस्था, स्वतःचे मंडळ मोठे करण्यासाठी करतात. आपण मात्र बाबासाहेब आंबेडकरांची संस्था ती मोठी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. म्हणून आपण एका चळवळीच्या दृष्टीने अथांग अशा महासागराच्या सोबत बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहोत. त्याच्यामुळे निश्चितच शेंडे सरांसारखे अनेक कार्यकर्ते निर्माण होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी म्हणतोय की अनेक कार्यकर्ते कसे निर्माण झाले पाहिजे, त्यांच्यासारखे निर्माण झाले पाहिजे की कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता निमूटपणे सांगितलेले काम आणि ते वेळेवर करणं, हा एक त्यांच्यामधला सर्वात महत्वाचा गुण आहे. मग कुटुंबाची जबाबदारी असेल तरी ती थोडी साईडला ठेवून आपल्या कर्तव्याप्रती त्यांनी कधीही कसूर केलेली नाही. आणि त्यामुळेच मला सांगायची गरज पडत नाही. आमच्या खंडारे सरांनी आताच सांगितलं की डावा आणि उजवा हा काही समजून घेण्याचा प्रकार आहे. हा प्रकार समजून घेण्याचा आहे की एकदा आमचं ठरलं तर त्याला कोणीही नाही म्हणत नाही. आणि म्हणूनच आज हा परिवार एवढा मोठा, आपल्या काही अडचणीमुळे काही लोक नसतील आले, तो जोडला आहे. विशेषतः महिलांना काही अडचणी आहेत, त्यामुळे त्या देखील इथपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. पण त्याच वेळेस स्वतःच्या मुलांना, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या जीवनाचं देखील त्यांनी सोनं केलं आहे. आणि हीच सर्वात मोठी प्रत्येकाच्या कुटुंबातली कमाई आहे. सर्वात श्रेष्ठ धन विद्येचं धन आणि आपली अपत्य, अशा प्रकारची ही धन त्यांच्या जवळ आहेत. आणि म्हणूनच आपणास आज असं दिसतंय की शेंडे सर कुठल्याही आघाडीवर मागे नाही आहेत. आणि म्हणूनच काय की अमरावती जिल्ह्यानं देखील दखल घेतली, नाहीतर काय झालं असतं की मला एकट्याला घेतलेलं असतं पद जिल्ह्याचं. पण त्यांना हे माहित होतं की यांच्यासोबत कोण कोण महत्वाचे लोक आहेत. त्याच्यामध्ये कदाचित वरच्या लोकांची ओळख तिथपर्यंत आली, शेंडे सरांपर्यंत आली, ती दहाट सरांपर्यंत पोहोचली, नंतर ती खंडारे सरांपर्यंत गेली, तिकडे भटकर सरांपर्यंत पोहोचली. भटकर सरांना आता किंवा डॉक्टर प्रमोद भालेरावांना फार काही दिवस झाले नाही. पण निरीक्षण जे झालं त्या निरीक्षणाला मला कुठेही आडवं येता आलं नाही. आणि ज्या ज्या लोकांना चळवळीमध्ये राहताना जी संधी मिळते ती खुल्या मनानं आपण ती संधी प्रत्येकाला देणारच आहोत, तो काही भाग नाही आहे. आणि म्हणूनच आज शेंडे सरांचं आणि एकंदरीत परिवाराचं हा कार्यक्रम जरी असला तरी त्यांचं मला अजूनही सांगावायचं आहे की त्यांच्यासाठी सर्वात मोठा परिवार कोणता असेल तर तो भारतीय बौद्ध महासभेचा परिवार. एकंदरीत ही संकल्पना, ही मानसिकता पक्की असल्यामुळेच हा प्रवास आता न थांबणार आहे. आणि आता अलीकडे कदाचित काही गोष्टी घडल्या नसत्या तर मला वाटते श्रीलंकेहून परत आलो असतो आम्ही आता. म्हणजे या वर्षात हाही एक महत्वाचं नियोजन होतं की कार्यकारिणीची निवड झाल्याबरोबर, कारण की कामच पुष्कळ आहेत, पण त्यातला हा नियोजनाचा प्रकार होता. असो, हरकत नाही. श्रीलंकेला आज नाही उद्या जाऊच. आपल्या धम्माच्या चळवळीशी संबंधितच प्रकार आहे. समता सैनिक दल सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना पुढील आयुष्य, दीर्घायुष्य मिळो ही तथागत चरणी मंगल कामना करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. फार होऊन गेले होते ते गरीबच, होते ते एक गरीबच. अरे पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले, कोहिनूर होऊन गेले, कोहिनूर होऊन गेले. म्हणून यानंतर मी आदरणीय प्रमोदजी भालेराव सर, अमरावती जिल्हा कोषाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी शेंडे सरांना शुभेच्छा. स्पेशल त्यांच्या घरी आपण वाढदिवस साजरा करीत आहोत. तर सर्वप्रथम मी
जगाला शांतीचे संदेश देणारे आज तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना नमन करून आज आणि या कार्यक्रमाला उपस्थित शेंडे सरांच्या परिवारातील सगळ्यांना सप्रेम जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. तो शेंडे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी सीखता येतं. एक साइलेंट नेचर है और उसके बाद में उनका जो कोई भी काम, कोणतंही काम जर त्यांनी हातात घेतलं ते शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे कसं करता येईल त्या बाबतीत त्यांची हातोटी आहे आणि त्या हातोटीमुळे ते ओळखले जातात. तर त्यांच्यावर एक शेर म्हणून मी आपलं जे आहे ते सुरू करतो वक्तव्य. आदत अलग है हमारी, आदत अलग है हमारी दुनिया वालों से, आदत अलग है हमारी दुनिया वालों से, कम दोस्त रखते हैं, कम दोस्त रखते हैं मगर लाजवाब रखते हैं, मगर लाजवाब रखते हैं. बेशक हमारी दोस्ती की माला छोटी है, बेशक हमारे दोस्ती की माला छोटी है, पर फूल उसमें सारे गुलाब के रखते हैं, गुलाब के रखते हैं. तो इस शेर से शुरू करते हुए आते हैं अपने राहुल सर. तर राहुल या नावाचा उलगडा पुन्हा करतो मी. आपण ऐकलंच असेल पण थोडंसं रिपीट व्हायला पाहिजे, कारण की त्यांचं नावच असं आहे की ते राहुल आहे की नाही. तो ते आपल्या बौद्ध याच्याशी जुडले पुत्राचंही नाव राहुल होतं आहे की नाही. तर राहुल या नावाचा अर्थ होतो सक्षम, कार्यक्षम, आणि हे दोन शब्द त्यांना बिलकुल एकदम फिट बसतात. सक्षमही आहे ते सगळं काही करण्यात आणि त्याच्यासोबत कार्यक्षमही आहे. जर दोन्ही शब्द एकामेकासोबत जुळले नसते ते आज ते इथे या पदावर बसले नसते. असा राहुल हे नाव अतिशय भावनिक आहे, सेन्सिटिव्ह आहेत. ते दिसतच त्यांना, कोणती गोष्ट त्यांना एकदम मनाला लागून जाते. ते भावनिक आहे. नात्यात असताना अनेकदा मोठे योगदान देतात. म्हणजे जेव्हा रिलेशन डेव्हलप करतात ते, चाहे फ्रेंडशिप करावं चाहे कुटुंबातलं राहावं, जर ते काय त्या बाबतीत त्यांचं जे योगदान आहे ते फार मोठं असतं. राहुल जबाबदार आहे आणि लोकांना मनापासून मदत करण्यास विश्वास ठेवतात. लोकांना मनापासून म्हणजे आपण हेल्प करते सिर्फ, लेकिन वो दिल से नहीं रहती. त्यांना जे काही करायचं आहे ते मनापासून करतात. त्यानंतर राहुल नेहमी मित्रांच्या समस्या ऐकण्यात आणि जेव्हा गरज वाटे कह सकता कि नाविन्यपूर्ण है. तुम्हाला पाहायच्या वेळेस सभी बैठे थे, हम तो सर बोल रहे थे देखो मूर्ति कितनी अच्छी दिख रही, मैं जाके उसका व्हिडिओ ही निकलता हुआ. तर ते त्यांची कल्पकता त्यात दिसते. यू पासपेक्षा तुम्ही त्याच्यावर विचारच करता आणि विचारात अर्ध शक्ती वाया घालवता, असं हे बतात आहे नेचर. आता करतो यशाची उंच शिखरे तुम्ही सर करीत राहावी, यशाची उंच शिखरे तुम्ही सर करीत राहावी. मागे वळून पाहताना आमची आठवण यावी, मागे वळून पाहताना आमची आठवण यावी. तुमच्या स्वप्नांचा वेल आकाशाला भिडू दे, तुमच्या स्वप्नांचा वेल आकाशाला भिडू दे. आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखं घडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखं घडू दे. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच तथागत चरणी इच्छा व वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. वाढदिवस एका नेतृत्वाचा, वाढदिवस एका युवा मित्राचा, वाढदिवस एका नेतृत्वाचा, वाढदिवस एक युवा मित्राचा, वाढदिवस आमच्या काळजाचा, वाढदिवस आपल्या माणसाचा, वाढदिवस लाडक्या भावाचा आणि वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. समय संबुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान रत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो.
भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा समता सैनिक दलाचे सैनिक, त्याचबरोबर प्रभावी आणि उत्कृष्ट भाषणशैली, अभ्यासू व्यक्तिमत्व असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय राहुलजी शेंडे सर यांचा 63वा वाढदिवस आपण भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने साजरा करीत आहोत. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती पूर्वचे अध्यक्ष बोरकर सर हे आताच निघून गेलेत. त्याचबरोबर बडनेरा शहराचे अध्यक्ष शांतारामजी गेडाम, अमरावती शहराचे कोषाध्यक्ष भालेराव सर, त्याचबरोबर नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष मदनजी खंडारे सर, अमरावती जिल्ह्याचे संघटक आदरणीय भटकर सर आणि ज्यांचा आपण आज वाढदिवस साजरा करीत आहोत ते अमरावती जिल्ह्याचे कार्यालयीन सचिव आदरणीय शेंडे सर, त्यांचा वाढदिवस साजरा करीत असताना मी त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटल्यास की आम्ही समव्यवसायी जरी असलो पण त्यापूर्वी आम्ही एक नातेवाईक सुद्धा आहोत आणि आमचा जरी नातेवाईक जरी असलो परंतु आमचं जे नातं आहे ते मित्रत्वाचं नातं आहे. आणि या भारतीय बौद्ध महासभेमध्ये आम्ही काम करत असताना एकमेकाचे विचार घेतल्याशिवाय कोणताही विषय असेल तर त्याची चर्चा करतो. सोबतच बोरकर सर असेल, खंडारे सर असेल, भटकर सर असेल, गेडाम सर असेल, आम्ही सगळं एक चर्चा केल्यानंतर अंतिम त्यावर निर्णय घेतो आणि नंतरच ठरवतो की ते योग्य की अयोग्य आणि नंतर ते काम पूर्णत्वास देतो. आम्ही एका मताने, एका विचाराने काम करणारे भारतीय बौद्ध महासभामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला जी ऊर्जा मिळाली आहे ते ऊर्जा म्हणजे बोरकर सर तर आहेच पण सोबत शेंडे सर सुद्धा आहेत. कार्यालयीन काम करत असताना, भारतीय बौद्ध महासभेचं काम करत असताना आपण बघतो आहे सूत्रसंचालन करत असतील ते आपले शेंडे सर. त्यांच्या बाबतीत एवढं प्रभावी सूत्रसंचालन करणं म्हणजे अतिशय खूप सुंदर आपण चैत्यभूमीमध्ये पाहिलेलं आहे. एवढं मोठ्या राज्याचे पदाधिकारी त्या राज्याच्या पदाधिकारी कार्यक्रमामध्ये अतिशय सुनियोजित, पद्धतशीर आणि एकदम विशेष केलं, कौतुक केलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे की त्यांच्यामध्ये जो गुण आहे, शेंडे सरांच्या मध्ये जे सद्गुण आहे, सद्गुणाची खाण आहे ते अतिशय घेण्यासारखे आहेत. म्हणून आपण सुद्धा त्यांच्या सद्गुणाचं आपण त्यांचं घेतलं पाहिजे, चांगले गुण घेतलेच पाहिजे, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. असे गुण म्हणजे फार कमी लोकांमध्ये असतात, त्यांच्याकडून खूप घेण्यासारखं असे आहेत. असे हे शेंडे सर आहेत. आणि एका शाळेमध्ये आम्ही शेवटल्या टप्प्यामध्ये जेव्हा एका शाळेमध्ये दोघी जण अमरावती महानगराच्या वतीनं, अमरावती जिल्ह्याच्या वतीनं, त्याचबरोबर समता सैनिक दल यांच्या वतीने आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनाच्या वतीने सोबतच दाटे परिवाराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचा उर्वरित तुमच्या वाटेला यावा, आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा, फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा, सुख तुम्हाला मिळावे, दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे, हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा, आनंदाचा यावा. त्यानंतर मी बनसोड सर यांना विनंती करतो त्यांनी शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महामानवांना माझा त्रिवार वंदन आणि तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते अधिकारी जेडाम सर यांना सगळ्यांना माझा जय भीम. सरांचा वाढदिवस आहे म्हणतो, पण त्यांचं गाणं मी ऐकलेलं आहे, तुम्ही नशीन ऐकलं. परेड केली, काही दूरपर्यंत केली प्रॅक्टिस आणि नंतर मग सरनं ते गाणं म्हटलं मी असं इच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांना त्रिवार वंदन. आज आमचे ज्येष्ठ सहकारी, आमचे सकाळच्या मॉर्निंग वॉकचे आमचे ज्येष्ठ बंधू आणि असं व्यक्तिमत्व आहे राहुलजी शेंडे सर म्हणाले, सरांनी, भार्गव सरांनी, आमच्या खंडारे सरांनी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून त्यांच्या पूर्ण सकाळी त्यांना पाहिल्याबरोबर आमच्यासारखी क्रोधी माणसं सुद्धा फ्रेश होऊन जातात. कारण की ते इतके फ्रेश आता सकाळी की आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन जे मॉर्निंग वॉक करतात त्यांच्यासारखी मॉर्निंग वॉक करतात ते, म्हणजे आम्हाला पण मागे राहावं लागतं, इतके फास्ट चालतात. महासभामध्ये जॉईन झालेलो आहे. कारण सर अतिशय प्रामाणिक, सरांनी आधीच सांगितलं आहे, अतिशय प्रामाणिक सचिव आहेत, कार्यालयीन सचिव आहेत ते. मुख्य व्याख्यानाची गोष्ट म्हणजे त्यांच्या संचालनाची, त्या शब्दांचा चढ कुठे असावा, उतार कुठे असावा. त्या वर्षी गेलो होतो आपल्या चैत्यभूमीला, राजगुरूला भेटी दिली होती, केलं. त्याचा जो व्हिडिओ आहे त्या सूत्रसंचालनाचा व्हिडिओ आमच्या भटकर सरांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर पसरला. मला बऱ्याचशा मित्रांनी मला दिलं की सर पूर्ण किती चांगलं सूत्रसंचालन करतात म्हणे, तू तर आतापर्यंत आपल्या शाळेत सूत्रसंचालन नाही केला. म्हटलं नाही, आता शिकणार आहे तुझ्या सरांकडून. सर आमचे ज्येष्ठ भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सिद्धार्थ वाचनालय आणि माझा नागदेवी परिवाराकडून मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक मंगलमय खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना माता भीमाई, माता रमाई, दम्मानायक, सम्राट अशोक या सर्वांना त्रिवार वंदन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेचे तरुण आणि उत्साही पदाधिकारी श्री राहुल शेंडे सर यांचा 63वा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांच्या राहते घरी आपण साजरा करत आहोत. राहुल शेंडे सरांच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी माहिती दिलेली आहे, तरी पण संचालनाचा जो मुद्दा आहे तो माझ्या मनात होता, परंतु दोघांनी सांगितलंच आहे. उत्कृष्ट संचालनपटू आहे, कोणत्याही कार्यक्रमाचं संचालन एक नंबर करतात. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भारतीय बौद्ध महासभेची वंदना जेव्हा चैत्यभूमीवर करण्यात आली, बुद्धिस्ट ऑफ सोसायटी, बुद्धिस्ट ऑफ संडेचं संचालनाबद्दल त्यांनी कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. आणि त्यांची दखल सुद्धा, भाषण शैली जोरदार आहे. कोणत्याही विषयावर बोलण्याची त्यांची नेहमी तयारी असते, कारण ते अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आणि कोणत्याही माणसाला जर उभं केलं तर अभ्यास केल्याशिवाय स्टेजवर कोणालाही बोलता येत नाही. म्हणून अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, संघटनपटू आहे. राहुल त्यांचं नाव आहे, भगवान बुद्धाच्या पुत्राचं नाव राहुल होतं, त्यामुळं त्यांना सर्व लाभ शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, त्यांनी पोहोचलेलं आहे. त्यांचं कार्य नेहमी ज्ञान संपादन करून बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये नेहमी अनेक प्रकारचे उद्देश देत असतात. शांत स्वभावाचे आहे. बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सिद्धार्थ वाचनालयातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे मी त्यांना 63व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माचा प्रसार करणारे राजा अशोक सम्राट आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि आज ज्यांचा सत्कार आहे शेंडे सर, सर्वांना जय भीम. आता सर्वांनी तर सर्व सांगितलंच आहे.
एवढं वेगळं काय सांगण्यात काय अर्थ राहिला? मनुष्य की परिचय की शुरुआत भले ही चेहरे से होती हो, मनुष्य की परिचय की शुरुआत भले ही चेहरे से होती हो, लेकिन राहुल शेंडे की पहचान तो उसके वाणी से होती है. म्हणून मी या नाव वेळेलाच बदलून टाकलं, पूर्ण जीवनाची खडीच बदलून टाकली. त्याच्याकरता तो शब्द बदल जाओ वक्त के साथ, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. त्यांनी आपल्या शेंडे साहेबांनी वेळच बदलून टाकला. जो पूर्वजन्माचा जो वेळ होता त्याचा आताचा वेळ पूर्ण बदलून टाकला. वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो, हर हाल में चलना सीखो. तुमच्या सर्वांकरता समय, सेहत और संबंध, समय, सेहत और संबंध, इन तीनों पर कीमत का लेबल नहीं होता. प्रत्येक औषधीच्या फक्त संबंध, इन तीनों पर कीमत का लेबल नहीं होता, लेकिन जब इन्हें खो देते हो तब इनकी कीमत का एहसास होता है. म्हणून मित्र परिवार जपून